जान्हवी कधी येणार? येईल. चिकू मिल्कशेक झाला, बदाम मिल्कशेक झाला, आता दुसरं काहीतरी खायला मागूया का? जान्हवी कधी येणार? येईल ना, येईल इतक्यात. आणि तसं ती न बाहेरचं काही खात पित नाही, पण सांगूया तोपर्यंत. हा, मागवा ना, काही मागवा. हे कसं दिसतंय? छान. खूप छान दिसतंय. म्हणजे एवढं महागडे आहे म्हटल्यानंतर छानच असणार ना. बस 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 जान. ग ती वेळ. हा, अनिलराव त्यांची सगळी कामं टाकून आपल्यासाठी इथे वाट बघतायत. आणि दुसऱ्यांच्याही वेळेला काही किंमत असते. म्हणजे आम्हाला कल्पना आहे की आजारपणामुळे तुझ्या हालचाली जरा मंदावले. ठीक ठीक. सॉरी. जान्हवी, काय घेणार आहेस? पाणी. कशी आहेस तू? बरी आहेस ना? ए जानू. अगं, अनिलरावांनी ना ह्यांच्या ऑपरेशनची सगळी तजवीज करून ठेवली. आणि आपल्यासाठी मोठा 2 बेडरूमचा फ्लॅटही पाहिलाय त्यांनी. अनिलराव, तुम्ही म्हणजे ना जरा अगदी जास्तच करता बुवा. अहो, त्यात काय एवढं? अहो, पिंट्याच्या नोकरीचं नाही का काम केलं मी? तसंच फ्लॅटचं. अहो, सगळं सोपं असतं. पैसा असला की काहीही कठीण नसतं. आता तुमची जबाबदारी देखील माझ्यावरच, नाही का? जे प्रेम तुम्हाला इतकं दुःख देत आहे त्याचा काय उपयोग? अहो, प्रेम नाही दुःख देत, त्या प्रेमातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा दुःख देतात. अहो पण मग कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तिच्यापाशी जाऊन थांबतं ना माझं प्रेम. अहो, प्रेम नसताना लग्न होऊ शकतं, संसार नाही होऊ शकत. आणि त्यासाठी खरं प्रेम असावंच लागतं. जानू, ऐकतेस का अनिलराव काय म्हणतायत ते? मला बरं वाटत नाहीये. काय? आय एम सॉरी, पण मला बरं वाटत नाहीये. मी जाते. अगं जानू, अगं आज बोलणार आहोत ना आपण. आई प्लीज नंतर ठरवूया, नंतर बोलूया आपण. आणि तसंही मला थोडा वेळ हवाय. हाय. सॉरी 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 सॉरी. हाय. अगं, पण तुला दसकायला काय झालं? नाही नाही, काय नाही. ते मी काही नाही. कसं? सांग बघू, दसकायला काय झालं? अरे खरंच काही नाही. विचारत होतीस ना? आणि तो विचार आनंद देणारा नव्हता, बरोबर? कशावरून? तुझ्या कपाळावरच्या आठ्या. हल्ली बरंच कळायला लागलं हा तुला मनीष. हल्ली जान्हवी, मला आधीपासून सगळं कळतं आणि तुझ्या बाबतीत तर अगदी व्यवस्थित कळतं.
हा, आता ह्याच्यात माझं काही क्रेडिट नाहीये. तुझ्या चेहऱ्यावर सगळंच दिसतं. मग त्या श्रीरंगना सुद्धा सगळं कळलं असेल का रे? श्रीरंगला हं. म्हणजे म्हणजे मला त्यांची खूप काळजी वाटते रे. पण कधी कधी मला कळतच नाही माझी काळजी ते सिरियसली घेतायत का फक्त बिचारी मुलगी काहीतरी बोलतेय आपण ऐकूया गप्प बसूया असं म्हणत असतील. आणि तुला त्यांची इतकी काळजी का वाटते? बिकॉज ही इज सफरिंग मनीष. खूप खूप वाईट मानसिक अवस्था आहे त्यांची आता. हा म्हणजे तटस्थपणे विचार केला तर हे असं एका लग्न झालेल्या बाईच्या प्रेमात असणं हे मला नाही पटत. म्हणजे हे बरोबरच नाहीये. पण मी जेव्हा त्यांच्याशी बोलते ना मनीष तेव्हा ती मेक सेन्स. त्यांच्या बोलण्याची भुरळ पडते. ऐकत राहावं असं वाटतं त्यांचं बोलणं. म्हणजे असं काव्यात्मक वगैरे बोलले ना तरी सुद्धा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा असा वाटतो. मग विश्वास ठेव जान्हवी. खरंच खूप जेन्युइन आहेत ते. हो मनीष, अरे मी विश्वास टाकलाय त्यांच्यावर आणि ह्याचंच आश्चर्य वाटतंय मला. म्हणजे मला कधीच कुणाबद्दल असं वाटलं नव्हतं पण श्रीरंगशी मी खूप पटकन कनेक्ट झाले असं मला वाटतंय. त्यांच्या बोलण्यात तथ्य नसलं ना तरी काहीतरी वेगळं आहे जे ऐकावंसं वाटतं, जे समजून घ्यावंसं वाटतं. अरे आपल्या जवळची माणसं जेव्हा अशी चुकीची वागतात तेव्हा आपल्याला जितका त्रास होतो जेवढे आपण डिस्टर्ब होतो ना तसं मला यांच्या बाबतीत वाटतंय. मग आता काय मी त्यांच्याशी बोलत राहणार. मला फक्त त्यांना आनंदी बघायचंय रे. तुला वाटतंय ना त्यांनी आनंदात राहावं? अगदी मनापासून वाटतंय ना? मग तसंच होईल जान्हवी. बघ तू. मनीष, काय ग? तू माझ्यातला एक बदल ऑब्झर्व केलाच नाहीयेस. कोणती? मनीष, अरे मला माझ्यात ना एक वेगळंच बळ आल्यासारखं वाटतंय. हो ना रे, खरंच. म्हणजे कुठून आलं कसं आलं मला खरंच माहिती नाही पण खूप खंबीरपणा अनुभवते मी आता. म्हणजे परिस्थितीच्या हातातलं भावलं नाहीये मी आता. म्हणजे सगळे निर्णय मी नव्याने घेऊ शकते असं मला वाटतंय. काहीतरी जाणवतंय माझ्या बुद्धीच्याही पलीकडचं. म्हणजे जान्हवीच्या दृष्टीने जरी आता मी अनोळखी असलो ना म्हणजे तिच्या दृष्टीने आता नुकतीच आमची भेट झाली असं जरी असलं तरी ती तिची मतं व्यक्त करायला घाबरत नाहीये. त्यात एक जेन्युइन कन्सर्न असतो. त्यात ती शार्प मुलगी आहेच त्यामुळे तिच्या समोर बोलताना ती आपल्याला शब्दात पकडेल की काय अशी सतत भीती वाटत असते. तारेवरची कसरतच आहे ही. तिलाही बँकेत काम करताना पावलोपावली प्रश्नच पडत असतील नाही? हो, प्रश्न तिला पडतातच आहे. अय्यजी, आज तिची ऑफिस मधली मैत्रीण आली होती गीता आपल्या ऑफिस मध्ये. ती मला सांगत होती की जान्हवीमध्ये आता खूप छान बदल जाणवत आहेत, पॉझिटिव्ह बदल. वा, असंच होऊ दे बाबा. हो, आणि लवकर होऊ दे. श्री, आईंच्या वाढदिवसापर्यंत येईल ना रे ती आपल्या घरी? आता त्याच्यावर प्रेशर कशाला टाकताय? त्याला जमेल तेवढं आणि जमेल तसं करतोय ना तो सगळं. हो ना, आणि इतकं प्रामाणिकपणे करतोय की न बोलून सांगतोय कोणाला. नाही म्हणजे मी इतकंच म्हणत होते की जर 27 तारखेला जान्हवी आपल्या घरी आली तर सोन्याहून पिवळं होईल. 27ला नाही येणार ना ती. हिंदू वहिनी, तुला कसं माहिती? ते सांग आता. चुकून फोन केला होता मी. काय चुकून नाही, मुद्दामच केला होता.
इंदू, आपलं ठरलं होतं ना नाही करायचा म्हणून. हो पण हीच म्हणाली मला कर म्हणून. हो वहिनी, मी कुठे, आयडिया तर तुमचीच होती की. हे बघा, हे मला अजिबात पसंत नाहीये. अगं आई, हे सगळे स्वतःची वेगवेगळी ओळख दाखवून भेटलेत जान्हवीला. तिला नाही कळणार. आणि कळलं तर? अगं कळलं तर मग समजावं पण तिला. अरे पण कधीतरी ती इथं येणारच ना. त्यावेळेस तिला हा खोटेपणा कळला तर दुःखच होईल ना तिला. पण कदाचित असंही होऊ शकेल की तिला यामागचं प्रेम जाणवेल, खोटेपणा नाही. आता तुझीच सगळ्यांना फूस असेल तर मी काय बोलणार. तूच नाही गाई याची. मला फक्त इतकंच म्हणायचंय की आपण कुठल्याही माणसाला इतकं कंट्रोल नाही करू शकत. प्रत्येकाला आपापली जबाबदारी कळतेच ना. त्यामुळे इट्स ओके. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं असेल ना तर आपण त्यांना थांबवायला नको असं मला वाटतं. ठीक आहे, पटतंय मला. श्री, मी गेले होते तिला बँकेत भेटायला. का? हा, अरे ती चेन. आई, अरे पण तिच्यासाठी ती लकी आहे असं म्हणायची ना ती. मग ती तिच्याकडे असायला नको का? आणि काय माहित, त्या चेनचा स्पर्श झाल्यावर तिला काहीतरी आठवलं तर. सरू मावशी, अगं हा काय हिंदी सिनेमा आहे का असं काहीतरी घडायला? तिच्यावर प्रेम करणारी आपण सगळे तिच्या आजूबाजूला आहोत तरी तिला ते आठवत नाहीये. या चेनमुळे काय होणार आहे? श्री, तू हस मला हवं तर, पण असं होऊ शकतं. लागे बांधे असतात अरे. आणि मी तिथे गेले पण काहीच नाही बोलले तिच्याशी. म्हणजे मला बोलता आलंच नाही, नुसतं रडायलाच आलं. बघितलं श्री, याचीच भीती आहे मला. अरे काय वाटेल तिला? या बायका बँकेत काय येतात, रडतात काय, खायला काय आणतात, घरी यायचा आग्रह काय करतात. आईजी अगं समजून घेईल ती. तिचंच म्हणणं आहे ना, मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. घेईल, समजून घेईल ती. आणि जान्हवीचं मन इतकं मोठं आहे ना की तिच्या समोर चुका करताना भीतीही नाही वाटत. असं वाटतं की ती खूप मोठ्या मनाने सगळं सामावून घेईल. चला, आपल्याला जान्हवीचा आवडता कार्यक्रम ऐकायचा आहे रेडिओवर. त्याने जेवून घेऊ आता. चला 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 चला. हो ना. चला चला चला. आई, जेवण तयार झालंय. बाबा आले की जेवायला बसूया. ते बसलेत त्या मनीषच्या बाबांबरोबर पट्टावरची ती हत्ती आणि घोडे नाचवत. खऱ्या आयुष्यात कधी जमलं नाही बुद्धी वापरणं. ते आता खेळात दाखवत आहे. हो पण एक आहे, आपल्याला मात्र नाचवायला त्यांना छान जमतं. त्या प्याद्यांसारखं. काय नाचवतात ग ते? त्यांना बिचाऱ्यांना साध्या पाण्याचं भांड हातात दिलेलंही आवडत नाही. जमेल तितकं काम स्वतःच स्वतः करत असतात ते. काय ग, पिंट्या अजून आलेला नाहीये ना? त्याचा फोन आला होता मला. त्याच्या ऑफिसच्या बाहेर ट्रॅफिक जाम आहे म्हणून जरा उशीर होतो यायला. मग ठीक आहे. म्हणजे जानू, अनिल रावांशी अशी का वागलीस तू? अशी म्हणजे? मला उलट प्रश्न करू नकोस तू. तुला कळत आहे मी काय म्हणते ते. आई, मला ना मी चुकीची वागली असं नाही वाटत आहे. काय? अगं अपमान केलायस तू त्यांचा. आधी घुम्यासारखी बसून राहिलीस आणि मग त्यांना न सांगता त्यांच्या समोरून उठून आलीस. हो, मला त्यांच्याशी बोलताच येत नाही.
म्हणजे इच्छाच होत नाही की त्यांच्याबरोबर बसून गप्पा वगैरे माराव्यात अशी. अगं, पण जानू जानू तुझं लग्न ठरलंय त्यांच्या बरोबर. पण मी त्यांच्याशी मनाने जोडलेच गेले नाहीये. आणि आई, एकमेकांची मनं जुळणं हे फार महत्वाचं असतं ना. काय मेलं त्या मनांच्या जुळण्यात आहे. आम्ही नाही संसार केला. आई, अगं तू केलास म्हणून मीही तसाच संसार केला पाहिजे याला काहीच अर्थ नाहीये. माझ्या मनात अनिल विषयी प्रेमच नसेल तर मी संसार कसा करणार आहे त्यांच्याबरोबर, मला सांग. आणि तो माणूस माझ्या मनात रिपल्शन निर्माण करतो, प्रेम नाही. प्रेमाशिवाय लग्न होऊ शकतं आई कदाचित, पण संसार कसा होऊ शकेल? तो नाही होऊ शकत ना. जानू जानू हे बघ तू तू आधी हो म्हणाली होतीस की नाही लग्नाला? हो म्हणालेलीस की नाही? तो मूर्खपणा होता आई. मी खूप बाहेरच्या गोष्टींचा विचार करत होते, पण माझ्या मनात मी डोकावूनच पाहिलं नाही. आणि हो, मी त्यांना हो असं म्हणाले, पण म्हणून तो मूर्खपणा मी कंटिन्यू करायला हवा असं नाही ना. अगं, ज्या नात्यात काडीचंही प्रेम नाहीये असं लग्न करण्यात मला खरंच इंटरेस्ट नाहीये. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? तू काय बोलतेस? तुला कळतंय का? आणि आई, तसंही साखरपुडा वगैरे नाही झालाय ना माझा, हो ना. मग आता या नात्यात पुढे जावं असं मला खरंच नाही वाटत आहे. हे कसं शक्य आहे? असं कसं म्हणू शकतो आपण? आणि तुझ्या बाबांचं ऑपरेशन पण आहे, मग त्यासाठी. आई, मी तुला सांगितलं, मी मनाने नाही जोडली जाते त्यांच्याशी, हे एक. आणि दुसरं बाबांचं ऑपरेशन, तर मी ते माझ्या हिमतीवर करेन. त्यासाठी ह्या अनिल सारख्या एखाद्या माणसाची गरज नाहीये मला. फार तर फार काय होईल, 4 महिने उशीर होईल ना. ठीक आहे, पण मला खात्री आहे बाबांनाही हेच आवडेल. जानू जानू अगं, काय झालंय तुला? मला काय झालंय मला माहिती नाही, पण मी बदलले. मी ना एक वेगळीच व्यक्ती झाली आहे. म्हणजे अचानकच मला स्वतःमध्ये खूप बळ आलंय असं वाटायला लागलंय. मी ना कुठेतरी वेगळीकडे असायला हवं. माझं स्थान कुठेतरी वेगळीकडे. I belong somewhere else. असं माझं मन सांगतंय मला. आणि आता मी ठरवलंय, मी माझ्या मनाचं ऐकणार आहे. महिला मंडळ काय चाललंय? काय नाही काही नाही. मग इतका वेळ कुठे होतात? इथेच इथेच. अरे इथे म्हणजे इथे नाही, इथेच. काय करत होतात? बोलत होतो. आणि आता तुझ्याशी बोलायचंय. अरे बापरे, म्हणजे काहीतरी गंभीर दिसतंय. अरे गंभीर नाहीये, आध्यात्मिक. अच्छा, आध्यात्मिक. बोला. बोला. हा, ते अरे जान्हवीला बरं वाटावं ना. बेबी तू बोल ना. बोल ना. वहिनी तू खूप छान समजावशील. ये लवकर. तू सांग. अरे जान्हवी परत यावी आपल्या घरी म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय, सगळ्यांनी, की एक वार धरायचा. म्हणजे आईंचा तर दर सोमवारी उपास असतो. मी मंगळवार करणार. मी बुधवार. मी गुरुवार.
मी शुक्रवार. आणि मी शनिवार. असे वार धरलेत आम्ही. अरे वा, छान आहे की मग. तुमची इच्छा. हो, पण आम्हाला सगळ्यांना काय वाटतंय की एक वार उरतो ना, रविवार, तो तू धरायचास, तू उपास करायचास. आय एम सॉरी. मला तुमची चेष्टा करायची नव्हती, म्हणजे खरंच करायची नव्हती. कारण मला ना आजवर आयुष्यात कोणी असं कधी सांगितलं नाही की बाबा रे एखादा वार धर, म्हणजे त्या दिवशी उपास वगैरे कर. असं खरंच सांगितलं नाहीये मला कुणी. पण एनिवे म्हणजे मी काय करायचंय, रविवारी उपास करायचाय. पण का? अरे आत्मिक बळ येतं. सध्या बऱ्यापैकी माझ्या आत्मिक बळाची परीक्षा घेतली जातीच आहे ना. आणि मला असं वाटतंय की मी त्यात छान पास होतोय. तसं नाही रे श्री, पण आपलं बरं वाटतं. म्हणजे आपल्या प्रयत्नांच्या पलीकडे जाऊन एक वेगळी शक्ती आहे, या विचारानेच खूप समाधान मिळतं. मग काय हे असे उपास तापास करून त्या शक्तीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय आपण? श्री, पण कर ना रे, त्यांनी नुकसान तर काही होणार नाहीये ना. आई, तुला माहितीये माझा या गोष्टींवरती विश्वास नाहीये. मी फार तर मनापासून हात जोडू शकतो आणि देवाशी प्रामाणिकपणे कनेक्ट होण्याचा प्रयत्न करू शकतो, इतकंच करू शकतो मी. या पलीकडे मला नाही जमणार काही.